पंजाबमधून जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करत आहे. हे पाहू शकताय पंजाब. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर. इसको बंद करो, व्हिडिओ बंद करो. ओके. थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर सिम कार्डची रेंजच उडाली दोन्ही पण. त्यामुळे थोडं माघारी आलो. तिथं पण उत्तराखंडगत 94च्या आत पेट्रोल आहे. बॅगला कागद टाकलाय आणि हे रेनकोट वगैरे घातलाय. आता निघतोय, पाऊस लागलाय येऊन. तर इथं सगळे वाला हॉटेल वाले जमा झाले. चलेगा कमरा? 300 वाला कमरा चलेगा? नहीं यार, वो देख के आता है मैं वापस. उधर नहीं क्या करना बाइक, ये 300 का कमरा दे देंगे आपको. अरे मैं देख के आ जाता हूँ भाई. जय माता दी. फायनली राहायची सोय झाली आज. इथं पाहू शकता हे हॉल आहे, डॉर्मेट्री. त्यात ही बेड. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी हिमाचल प्रदेश मधलं एक गाव आहे, नाव विसरलो का मी काय आहे त्याचं. तुम्हाला सांगाल मी पुढं मॅपमध्ये चेक करून. तर एक नंबर इथं मोठा गुरुद्वारा आहे असा. आणि इथं पाहू शकताय इथं एकदम मोठा फेस्टिवल होतो. चूल बघा कसली, इतका मोठ्या क्वांटिटीमध्ये लंगर बनतो इथं, एवढ्या मोठ्या चुलीत. तिथे एक आहे, तिथे एक आहे. आणि हे लाकडं बघा किती, लाकडच लाकडं आहेत. कारण आता त्यांचा मार्चमध्ये कुठलं ते फेस्टिवल असतं. आपल्या कशी हे असते वारी पंढरपूरची, तशी कोणतं तरी फेस्टिवल आहे. त्यामुळे ह्या रूटनी जेवढी माणसं जातील तेवढ्या सगळ्यांना जीवन कंटिन्यू चालू असतं एक महिनाभर. त्यासाठी ही तयारी सगळी, ही लाकडं, ही चूल, तिकडं चूल आहेत. आणि तिथं सुद्धा आता पण आजकाल होतं तर मला पण जेवण वगैरे घातलं. आता दूध पे म्हणत होती, पण दूध पे नाही तर चहा पे. मी दोन्ही पण नाही, चहा पण पित नाही, दूध पण पित नाही. तर इथं एक नंबर म्हणजे हिटर बिटर सगळे, आपलं हिटर म्हणतंय काय म्हणतात त्याला, गिझर, हां सगळे. तर आंघोळ करतो गरम पाण्याने, निघतोय. वातावरण एकदम बकवास झालंय लागा. आत्तापर्यंत ऊन यायला पाहिजे होतं कडकडीत, तर काहीच नाही. चलो, हर हर महादेव मित्रांनो. तर मी आत्ता हिमाचल प्रदेशमध्ये. आपले व्हिडिओ 3 दिवस डिले आहेत. आपल्याला केदारकंठाला ती तर रेंज नसल्यामुळे व्हिडिओ 3 दिवस पाठीमागे राहिलेत. तर मी केदारकंठा उतरल्यानंतर एक मुक्काम देहरादूनमध्ये केला, एक मुक्काम मी ऋषिकेशमध्ये केला, एक मी परत हरिद्वारला जाऊन परत देहरादूनमध्ये एक मुक्काम केला. त्यानंतर मी शिमलात एक मुक्काम केला, शिमलाच्या अलीकडे एक मुक्काम केला, म्हणजे हिमाचलमध्ये. आणि हा हिमाचलमध्ये दुसरा मुक्काम आहे. तर आत्ता मी बेहरा येते. इथनं पंजाबची पण बाँड्री जवळ आहे आणि जम्मू काश्मीरची पण बाँड्री जवळ आहे. तर आज फायनली आपण वैष्णवदेवी कटरा येथे जम्मू काश्मीरला पोचतोय. तर चला, फायनली तुमचा भाऊ जे ट्रिपला मध्ये सांगितलं होतं त्याने ते सगळे स्पॉट कवर करत आहे. आणि आज फायनली ते वैष्णवदेवीला पोचतोय. म्हणजे आज कटराला पोचल, उद्या मी चालत वैष्णवदेवीला जाईल. उद्या ट्रॅक अप पण करेल आणि डाऊन पण करेल. मलाच बरोबर वाटत नव्हतं की व्हिडिओ पाठीमागे चालल्यात, मी पुढं चाललो आहे. तुम्हाला लाईव्ह अपडेट द्यायला मला आवडतात, लाईव्ह अपडेट देऊ शकत नव्हतो. तर काय नाही, आता ते पाठीमागचे व्हिडिओ आहेत ना, ते एक दिवसात टाकत मी ते कवर करत आणल. आणि ही आजची लाईव्ह अपडेट आहे की मी भाऊ हिमाचल प्रदेशमध्ये आहे आता सध्या. 2 दिवस झाले हिमाचलमध्येच आहे. आता मी आज जम्मू काश्मीरला पोचल आणि तिथनं उद्या मी वैष्णोदेवीचे दर्शन करायला जाईल महाशिवरात्रीच्या दिवशी. तर तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा. कारण भाऊ तुमचा पॅशन प्रो ह्या गाडीवर आलेला आहे. आणि आज मी गुरुद्वाऱ्यातच थांबलेलो आहे. चला, बाय बाय, निघतोय मी इथनं आता. चला, ह्यांनी राहिला ते मदत केली होती. चलो सर. अरे नहीं, अरे आपको तकलीफ में हमने सभी के लिए बनाना है. हाँ हाँ, आपके लिए अकेले के लिए थोड़ी बनाया. मित्रांनो, आपण काल ज्या गुरुद्वाऱ्यात राहिलो होतो तिथं पण काल रात्रीचं जेवण आणि आज सकाळी निघालो होतो. तर ये आंटी इन्होंने बोला खाना खाए बिना मत जाना. तर त्यांनी जेवण बिवर बनवले आणि जेवण करूनच जा म्हणले. असा एक्सपिरियन्स मला नाही ह्याच्यात आला होता. आपण ज्यावेळेस हम्पीला गेलतो ना कर्नाटकमध्ये, त्यावेळेस पण त्या गुरुद्वाऱ्यात पण तिथल्या लोकांनी असंच केलं होतं. जेवण केल्याशिवाय जाऊ नका म्हणले होते. तर खूप भारी लोक असतात. तर तुम्ही आलं पाहिजे, फिरलं पाहिजे. चला मित्रांनो, तर आता मी ना ह्याच्यात कोणती बोरी काय गाव, बेहरा या गावात आहे हिमाचल प्रदेशमध्ये. तर गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो. तर हे सर आहेत, तर यांनी काल परमिशन दिली होती. इतके चांगले आहेत की काल रात्रीचं जेवण, आता सकाळ गरमागरम पराठे
आणि आपले पालकाची भाजी होती, एक नंबर फुल जेवण झालं. तर सर क्या कहेंगे आप? ये तो आप बताइए कि आपको कैसा लगा यहाँ रह के? अरे मेरे को तो बहुत बढ़िया लगा, मैंने मराठी में पहले ही बता दिया आपको, इधर लेके बहुत बढ़िया लगा, आप लोग भी बहुत अच्छे. चलो अच्छा है, बहुत बढ़िया लगा हमें भी, आप आए, आपके दर्शन हुए हमें. ठीक है, भ्रमण करो, अच्छे तरीके से करो, लंबी उम्र जियो, लंबी उम्र. ओके, आप कुछ बोलेंगे आंटी? भाई चल चला निघतोय मी आता इथनं. चलो मित्रांनो, तर गुरु बिर लय तो वाटत येत मित्रांनो. झोप लागल्या का ती, म्हणजे कसं पुढची काच लावली ना मग ही होते. तर इथनं घेतले चॉकलेट घेतले, चिंगम घेतले 10 रुपयाचे. चलो आता चलतंय. हे आजचं पहिलं 50 किलोमीटर जवळपास 60 किलोमीटर कंप्लीट झाले. आता पुढे जाऊन एका ठिकाणी ब्रेक घेतो थोडा. मित्रांनो, तर बॅगला कागद टाकलाय आणि हे रेनकोट वगैरे घातलाय. आता निघतोय, पाऊस लागलाय. कटरा किती वाजता पोचतोय काय माहिती. आता 200 किलोमीटर अजून इथनं. आत्ता दीडच म्हणतोय, 11:30 वाजले. इथं आता पठाणकोटच्या जवळ पोचलोय. पठाणकोट इथनं तर 30-35 किलोमीटर असेल. पूर्ण पॅक झालं, मुंडकं बी असं हलवता येणार रेनकोट घातल्यामुळे. मित्रांनो, तर परत पंजाबमधनं हिमाचलमध्ये आलो आहे आणि हिमाचलमध्ये पेट्रोल पंप आहे. तर 93.77 रुपये. तिथं पण उत्तराखंडगत 94च्या आत पेट्रोल आहे. चलो टाकतोय, निघतो आता. मित्रांनो, तो पंजाबमधनं मॉडिफिकेशन बघा. बुलेरोला कसली चाकं टाकल्यात, मोठीच्या मोठी. पंजाबमधले लोक लय मॉडिफाय करतात, ट्रॅक्टर मॉडिफाय करतात, गाड्या 2 व्हीलरला पण सोडत नाही. बघू शकताय चाका किती बाहेर निघल्यात गाडीचे. साईड व्ह्यू नेलंय, जबराट दिसते गाडी. मित्रांनो, तर सकाळपासून लय वातावरण खराब आहे, पाऊस हे लय पार ही झालं. आणि काय झालंय, त्यामुळे रेस्ट पण असं गाडीला प्रॉपर रेस्ट नाही भेटली. कुठं 5 मिनटं थांबलो, रेनकोट घातलं की चाललो. जवळपास 150 किलोमीटर चाललो तरी गाडीला प्रॉपर रेस्ट नव्हती दिली. त्यामुळे आता जेवाय थांबलं, भूक तर नव्हती लागली. तर म्हणलं आता काय करायचं, जेवाय थांबलं म्हणजे 15-20 मिनटं अर्धा तास गाडीला रेस्ट भेटेल. नाही तर काय गाडीच्या क्लच प्लेट उडतेल असं होते. कारण लय वेळ झालं चालली, सकाळपासून चालूच आहे. रेस्ट अशी प्रॉपर नाही आहे की जसं 20 मिनटं थांबलो आहे, 10 मिनटं थांबलो 5 मिनटं की लगेच बसलो, असंच आहे. कारण वातावरणच खराब आहे लय. तर चला पोचल आज वाटतंय आपण. अजून इथनं 150 किलोमीटर राहिले. चलो, हे बघा हायवे लागलो आता, जम्मू पठाणकोट. ओके, कितना टाइम लगेगा सर? मित्रांनो, तर जेव्हा घेतलंय, टोपी घातली, लय गाय लागायला लागलं होतं. आलू मटर आहे, रोटी, सलाड. चला खाऊया. मित्रांनो, तर फायनली आपण आता पंजाबमधून जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करत आहे. हे पाहू शकताय, पंजाब. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर. फायनली आपण पंजाबमधनं जम्मू आणि काश्मीरमध्ये एंटर करत आहे. आता हायवे एकदम मस्त पाहिजे. 150 किलोमीटर राहिले, 149 आणि 149 किलोमीटर आणि 6 वाजताला पोचाय म्हणते. म्हणजे 6:30 वाजेपर्यंत पोचला असं माझा अंदाज आहे. बघूया तरी. तिथं जाऊन आता तिथं गुरुद्वारा नाही आहे, तर दुसरीकडे कुठं राहायची सोय होती ती पण पाहायला लागेल. मित्रांनो, तर जम्मू काश्मीरमध्ये आले होते, सगळं नेटवर्क उडालं आहे. म्हणजे तर फोनपे बी चालायचं नाही, काय नाही. म्हणून आता जे मी बॉर्डरवरच आहे तिथं थोडी रेंज आहे. तर काय केलं, पहिले ATMमधनं थोडे पैसे काढून घेतले, म्हणजे समजा इन इमर्जन्सी लागलं तर उपयोगाला येईल. नाही तर मग कोणाचं तरी हॉटस्पॉट घेऊन पेमेंट करायला लागेल असं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये आपलं रेग्युलर सिम चालत नाही आहे. तर पहिलं एक व्हिडिओ अपलोड करतो, त्यासाठी परत रिटर्न जायला लागेल मला. चलो.
महादेव मित्रांनो, तर आता मी आहे जम्मू काश्मीर आणि पंजाब बॉर्डरवर, म्हणजे जम्मू काश्मीर साईडला आलो आहे. म्हणजे थोडं पुढं गेलो आणि पाहिलं तर सिम कार्डची रेंजच उडाली दोन्ही पण. त्यामुळं थोडं माघारी आलो. पहिलं इथं एक ATM होतं, ATMमधनं पैसे काढले. म्हणलं पुढं जर रेंज नसली, ऑनलाईन नसलं तर पैसे पाहिजे थोडे, त्यासाठी पैसे काढले. आणि 2 दिवसासाठी काय सिम कार्ड घ्यायचं म्हणून सिम कार्ड नाही घेतलं, तर परत माघारी चाललो आहे जरा. तिथनं एक व्हिडिओ अपलोड करून टाकतो की जम्मू काश्मीरला आलो आहे म्हणून. आणि बाकी काही नाही, आज दिवसभर इतका मोसम खराब आहे ना, म्हणजे इतकं वातावरण खराब आहे. सगळं बघू शकताय, गाडी कसली खराब झाली, गाडी चिखलानी, कागद बिगद बांधलाय पिशव्या भिजू नये म्हणून. तर बघूया आता, मग गुगल मॅप पाहायचं पण अवघड होतं आहे. मग ही नसलं की नेटवर्क नसलं की आपल्याला लागले इंटरनेटची सवय, आणि इंटरनेट नसलं की सगळंच अवघड होऊन जातं आहे. तर चला, तुमचा भाऊ फायनली जम्मू काश्मीरला पण पोचलेला आहे. उद्या तो वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला जाईल. तुम्हाला काय नाही करायचं, हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो या गाडीवर ऑल इंडिया फिरला आहे अख्खा. चला बाय बाय. रेंज नाही आहे, रेंजमध्ये आल्यावर आपले व्हिडिओ येतीलच. चला बाय बाय. मित्रांनो, तर फिरून परत माघारी आलो होतो. घरी फोन लावला की 2 दिवस रेंज नाही सर, आणि एक व्हिडिओ अपलोड केला की आता कुठं आहे सध्या ते. बाकी चला आता निघूया, 7 वाजता पोचायला. बघूया, मला वाटतं जम्मूतच गुरुद्वाऱ्यात मुक्काम करावं कुठं तरी. चलो चलते हे, बघू कसं होतं. मित्रांनो, तर मेन रोडमधनं लेफ्ट घेतला आहे आता, आणि हा रोड चालला आहे कटराला. तिथनं 15 किलोमीटर राहिले. 15 किलोमीटर कटरा दाखवतं आहे, आणि 28 किलोमीटर वैष्णोदेवी बेस कॅम्प दाखवतो. चला जाऊया, बघूया कसं होतं आहे. गुरुद्वारा भेटला तर गुरुद्वाऱ्यातच थांबायचं माझा प्लॅन आहे. चलो. तर मला इथनं ट्रॅक दिसायला लागलाय चालायचा डोंगराचा, पण हे कॅमेऱ्यात नाही दिसणार गोप्रोमध्ये. लाईटी लागल्यात सगळ्या. कसं जायचं ते दिसतंय. चालत 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 डोंगराला येडा घालत जायचे. चलो, उद्या जाणार आपण फायनली. इधर किधर आश्रम मतलब फ्री में रहने का? से घर नहीं गया आप? नहीं गया था, बीच में एक बार गया था 120 दिन बाद. 120 दिन क्या घूम के क्या ऐसे हर जगह चक्कर लगा. इसको बंद करो, वीडियो को बंद करो. ओके. मित्रांनो, तर कटरात पोचलोय आता. तर पोलीसवाल्यांपाशी बोलणं झालं. तिथं त्यांनी लोकेशन सांगितली एक, तिथं 120 रुपयात राहायची सोय, बेड म्हणजे कंबल आणि बेड देतात असं ते म्हणला. तर बघूया, तिथं जाऊया मग. 120 रुपये ठीक आहे. ओके. मित्रांनो, कटरात पोचलो आणि पावसाचा वेग वाढला. भाई इधर बस स्टैंड किधर है? और उधर 120 रुपए में बेड मिलता है, वो किधर है? निहारिका निहारिका. इधर से ना सीधा इधर से ना इधर हो जाना आप. बोलो जय बोलो. माता दी. जय माता दी. वेलकम टू कटरा. ओके ओके ओके. इधर से लेफ्ट ना? इधर से ना सीधे चौक पे चले जाओ ना. हाँ. चौक से सीधे रोड. ओके ओके. अच्छी है ना सुविधा? जल्दी जल्दी निकलो. कौन सा चैनल है आपका? इमेज बैकपैकर करके. जय माता दी. येऊन तर इथं सगळे वाला हॉटेलवाले जमा झाले. चलेगा कमरा? हाँ? 300 वाला कमरा चलेगा? नहीं यार, वो देख के आता है मैं ऑफिस उधर नहीं में. क्या करना, बाइक ये 300 का कमरा दे देंगे आपको. अरे मैं देख के आ जाता हूँ भाई. मेरे जय को माता दी. जय माता दी. जय जय माता माता दी. बात सुनो सची, ऐसा है ना 1450 का रूम है वहाँ पे. फायदा क्या है इसका? दी. ओके ओके ओके, थैंक यू सर. आता हूँ मैं ऑफिस, मेरे को नहीं पसंद पड़ा. तो कितना दूर है इधर ये से? बिल्कुल सामने बैठी बिल्डिंग. जाओ सीधे. सगळ्यांनी गिरून टाकलंय. माझ्याकडे घ्या, माझ्याकडे रूम 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 रूम. मेरे हाथ से बंद हो गया. तो ये कितने रुपए, कितने का रूम? 150. जो बैटरी सिस्टम नहीं होता. ओके ओके. सामान रख सकते हैं क्या कल शाम तक? हाँ, क्लासरूम में आप सामान रख सकते हो, फ्री में है सब कुछ. ओके ओके ओके. के साथ ही फ्री मिलेगा. ओके ओके. और खाना खाने के लिए इधर नजदीक किधर ये है? साथ में
श्राइन बोर्ड का भोजनालय ओके ओके सब कुछ इधर ही मिलेगा आपको। ओके ओके सब ओके कुछ मेरे को क्या हुआ, एक पुलिस वाले ने बताया, मैंने उसको पूछा भाई मेरे को सस्ते में रहने का वो जुगाड़ बताओ, तो उसने इधर भेजा मेरे को। माता रानी की कृपा है। ओके ओके 60-70 रुपए की खाने का थाली मिल जाएगा। ओके ओके ठीक है, राजमा चावल कड़ी चावल मिलेगा। ओके ओके ठीक है, चाय भी मिल जाएगा ओके इधर। ओके ठीक है, मगर मोटरसाइकिल इधर लगा कर ना सामान आप कर लोगे बेड हैगा कि नहीं है। ओके ओके इधर लगाओ ना पहले, ओके इधर लगाओ पार्ट। तर चला मित्रांनो, लय मोठा झाला असेल हा पार्ट। मित्रांनो तर फायनली राहायची सोय झाली आज इथं पाहू शकता, हे हॉल आहे डॉर्मेट्री, त्यात हे बेड भेटले। तर गव्हर्नमेंटचं असल्यागतच आहे हे, निहारिका म्हणून आहे कटरा येथे। तर 150 रुपये पर हेड असं आहे रेट आहे। तर आपलं हे केलं आहे, मला त्यांनी खालच्या फ्लोअरलाच दिलं आहे सिंगल ह्याच्यात। आता गाडी लावतो आणि गाडी लावतो पार्किंगला आणि सामान घेऊन येतो। सगळं सामान लय आता कसं आणायचं तेच पाहायला लागेल आपल्याला, पाऊस बिऊस पण यायला लागला। हां चलो मित्रांनो, तर इथं गाडी लावली, हँडल लॉक वगैरे केले आणि फ्री पार्किंग आहे इथं। बघूया सकाळी जाताना वाटलंच तर 4 o'clock पण करेल। आता काय झालंय, मला रेनकोटमुळं काय सुचा नाही। तर गाडी पण एकदम सेफमध्ये ओके। आणि आपल्याला तिथं राहायची सोय पण 150 रुपयात झाली, 1 नंबर ओके मध्ये झालं भाऊ। गुरुद्वाऱ्यात वगैरे पण इथं 150-200 रुपये आहे फी, आणि हे घेतात टुरिस्ट प्लेसला घेतातच। आणि तो ट्रॅक दिसतोय का वरती, लाईटी तिकडे जायचं उद्या सकाळी। आपण येऊ 10 तासातच कव्हर करण्याचा प्रयत्न करू। वाव, चला आज जाऊन तुम्हाला दाखवतो रूम। मित्रांनो तर सगळं सामान वगैरे आणलं आणि इथं एक सिस्टीम चांगली की इथं लॉकरमध्ये सगळे आपल्या ज्या एक्स्ट्रा बॅग होत्या सगळ्या हे एकदम बसल्या। मला वाटलं एवढी सकाळ ह्यात बसतंय का नाही, सगळ्या ठुसल्या। फक्त एक बॅग ठेवली, त्यात आपले चार्जर वगैरे आहेत ते ठेवली आणि ती उद्या न्यायची। थोड्या वेळाने येऊन हेल्मेट पण आणून ह्याच्यातच टाकतो आणि स्लिपिंग बॅग काढून नेतो, कारण इथं जो संध्याकाळी झोपायला जर ब्लँकेट घ्यायचं असलं तर वेगळे पैसे द्यावे लागतात। तर आपल्याकडं तर आहेत, म्हणजे डिपॉझिट द्यायला लागतं 500 रुपये। त्यापेक्षा आपला आहे स्लिपिंग बॅग, तर स्लिपिंग बॅगच वापरू। ही बॅग घेऊन चाललो आता, बूट काढले काढतो। पहिलं काय करतो आता, काय ते खाऊन येतो, मग एकदमच आपलं हे करू, व्हिडिओ एडिट करत बसू जागेवर सेटल होऊन। ओके, हर महादेव मित्रांनो, तर फायनली मी कटरा येथे पोचलो आहे। आज दिवसभर पूर्ण दिवसभर मोसम खराब होता, पाऊस येत होता। तर 280 किलोमीटरचं रनिंग होतं, ते पूर्ण करून मी 6:30 वाजताच कटरा येथे पोचलो आहे। तर कटरा येथे राहण्याची सोय पण झाली, निहारिका म्हणून ठिकाणी। तर तिथं 150 रुपयात डोरमॅट्री आहे, एकदम उत्तम सोय आहे, गव्हर्नमेंटचीच आहे। एकदम भारी राहण्याची सोय झाली आणि फायनली चालला आहे तुमचा भाऊ। आणि मेन म्हणजे इथं नाही वे, आज दुपारनंतरच जेव्हा 150 किलोमीटरच्या अगोदरपासून जेव्हा पंजाबमधनं आपण जम्मू काश्मीरमध्ये एंटर केलं तेव्हापासून मोबाईलची ह्याची सगळी रेंज गेली आहे, कारण आपले सिम कार्ड इकडं चालत नाही आणि इथले सिम कार्ड तिकडं चालत नाही आहेत। त्यामुळं मी सिम कार्ड नाही घेतलं, कारण उद्याच्याच दिवस मला इथं राहायचे। त्यामुळे 2 दिवसासाठी 500 रुपये घालवणं काय मला योग्य वाटलं नाही, त्यामुळे मी काही घेतलं नाही। राहण्याची सोय कशी आहे त्याचा मी हे ओव्हरलॅप करेल ह्याच्यावरती। आणि हां, ह्यांनी मदत केली, गाडीची पार्किंग वगैरे सगळं ओके, 1 नंबर, काय अडचण नाही, पार्किंगला चार्ज नाही काय नाही। म्हणजे इथं 2 दिवस राहायचं असेल तर मला आजचे 150 आणि उद्याचे 150 असे 300 रुपये लागतील। बाकी चालत जायचं चालत यायचं, जेवढं खायला लागतील तेवढेच, आणि पेट्रोलला काय पैसे लागले ते। तर चला, अशा प्रकारे खर्च होईल इथं। तर तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचे, भाऊ तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगतोय। तर चला, बाय बाय, फॉलो नक्की करा आणि बाकी काय काय होतंय ते पण मी सांगाल तुम्हाला। मित्रांनो, तर कटरा इथं जेवण करतोय आता। म्हणजे काय केलं, गाडी वगैरे लावली, सामान लॉकरमध्ये ठेवलं, म्हणलं जेवण करून जावं, म्हणजे एकदा झोपलं की परत काय अडचण नाही, व्हिडिओ एडिट करत बसल, कारण आज काय नाही, इंटरनेट नाही, काय नाही। तर जेवायला स्वस्तच आहे तसं, मटर पनीर आणि रोटी घेतली। किती बिल होतंय तुम्हाला शेवटी सांगाल। चलो मित्रांनो, तर फायनली कटरामध्ये पोचलोय। तर सकाळी आपण बुरी हिमाचल प्रदेशमधनं निघालो होतो। सकाळपासूनच वातावरण खराब होतं
सकाळी निघायला जवळपास 9:15 वाजले, कारण ते जिथं थांबलं होतं गुरुद्वारात त्यांनी लय आग्रह करून पराठेन ती पालकाची भाजी वगैरे बनवली होती, तर ती खाल्ली, तर तिथंच पोट भरलं होतं. त्यानंतर मग चाललो, दिवसभर खराब रोड, पाऊस, असं करत करत पठाणकोटला पोचलो. तिथनंचा रोड चांगला लागला. मग तिथं एका ठिकाणी जेवलो मी, दुपारचं जेवण केलं होतं आणि तिथनं मग पुढं जेवण केलं, पुढं आलो, रेंजच उडाली. मग तिथंच जाऊन ATMमधनं थोडे पैसे काढले आणि मग परत रिटर्न जाऊन एक व्हिडिओ अपलोड केला. अजून घरी फोन वगैरे केला की 2 दिवस फोन लागणार नाही असं. आणि त्यानंतर आता मी कटराला आलो. त्यात पण जम्मूपर्यंत रोड लय खराब होता. तिथनं कटरापर्यंत ओके रोड होता. तर पोचलो फायनली. राहण्याची सोय पण उत्तम झाली. इथं कटरामध्ये निहारिका म्हणून आहे, तुम्ही कुणी आला तरी येऊ शकता. निहारिका कॉम्प्लेक्स म्हणून 150 रुपयात प्रति व्यक्ती बेड भेटतोय. तिथं राहिलो आहे मी. तर चला, आजचा दिवस अशा प्रकारे संपला आहे. आता व्हिडिओ एडिट करतो, रेंज नाही काय नाही तरी पण एडिट करून साठवून ठेवतो, रेंजमध्ये गेलं की टाकायला. चलो बाय बाय.